पावडर खिशात टाकून गुन्हा दाखल करू, पूर्ण आयुष्य वाया जाईल, जामीन मिळणार नाही, पोलीस कर्मचाऱ्याचा असा व्हिडिओ काँग्रेसनं पोस्ट केला। या व्हिडिओ संदर्भातच राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं होतं। तर मुंबईतल्या आंदोलनात एका पोलीस कर्मचाऱ्यानं ही धमकी दिल्याचा आरोप आहे आणि तसा एक व्हिडिओ काँग्रेसकडून पोस्ट करण्यात आलेला आहे। आंदोलनात उतराल तर ड्रग्ज प्रकरणात अडकवू अशी धमकी देणारा हा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आलेला आहे। काँग्रेसनं हा व्हिडिओ पोस्ट करत गंभीर आरोप केलेले आहेत। राज ठाकरेंनीही या व्हिडिओबाबत भाष्य केलं होतं। पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त केला होता आणि याच प्रकरणी काँग्रेस नेत्यांनी पोलीस महासंचालकांची भेटही घेतलेली आहे। ही दोन दृश्य आपण पाहताय। पहिल्या दृश्यात तो व्हिडिओ आहे जो काँग्रेसकडून पोस्ट करण्यात आलेला आहे आणि विद्यार्थ्यांना एक पोलीस धमकी देत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। आणि दुसरीकडे याच व्हिडिओ संदर्भात काँग्रेस नेत्यांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतलेली आहे, त्यांना निवेदन दिलंय। त्यामुळे हा मुद्दा दुसरीकडे महाराष्ट्रात तापल्याचं पाहायला मिळतं। एकीकडे दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि त्यानंतर मुंबईत एका पोलिसाची ही धमकी। त्यामुळे एकूणच पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासंदर्भातही चिंता व्यक्त केली जाते। इधर वापिस अगर किधर मिला नहीं 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 तो नहीं फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं बिल्कुल नहीं बिल्कुल मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा कि जेब में। अरे नहीं नहीं हाँ, नहीं फिर गया क्या, जिंदगी गया। अरे नो सर जामीन। वो तो सर वो तो और ही खराब तुम लोग की वजह से हम लोग को तकलीफ है अभी।